मराठी सिनेमा मागे पडतोय की त्याला मागे पाडलं जातंय? मराठी चित्रपट सृष्टीचा सर्वात मोठा शत्रू कोण? मुंबईवरून ज्यावेळेस आमच्या सगळे मटेरियल घेऊन येणारी गाडी त्याचा पाठीपाठी झालेला असेल ही फार मोठी घटना होती. अण्णा हजारेंनी असं सांगितले की जाऊ तिथं खाऊ हा चित्रपट, माझ्या 1000 समाधीचं काम हा चित्रपट करतो. OTT मुळे आणि किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्स मुळे मराठी सिनेमांना फायदा झाला की त्याचं नुकसान झालं? आणि अचानक मला आदल्या दिवशी फोन आला पवारसाहेबांच्या पीएचा की साहेब उद्या नाटक पाहायला येत आहेत. 1 आठवड्यापूर्वी एका मातेपिरूने त्यांच्यावर हल्ला केला होता. आमची बस सोलापूर टोल नाका होता, सोलापूरच्या अगोदर त्या टोल नाक्यावरच बंद पडली. जवळजवळ आपण म्हटलं 200 चित्रपट तयार होतात, परंतु त्यातले 80 चित्रपट हे आलेले समजत नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाही. लक्ष्मण बेर्डेंना लोक आमंत्रण द्यायचे की सर तुम्ही आमच्या हॉटेलला या जेवायला, पण तो माणूस एवढा कलाप्रेमी आणि बॅकस्टेजच्या लोकांसाठी काम करणार होता की ते म्हणायचे मी येईल, पण माझ्याकडे जे 100 लोक आहेत त्यांना तू जेवण देणार का? तर AI मुळे मला काय वाटतं, कलाकारांच्या संधी वाढतील की कलाकारांच्या संधी कमी होतील?